नमस्कार. रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत आणखी एक वेगळी रेसिपी शेअर करणार आहे. मी तुमच्यासोबत दिरडं वेगवेगळ्या प्रकारचे नेहमी शेअर केलेले आहेत. दिरडं किंवा थालीपीठ आपण जे म्हणतो ते. तर आजही मी अशीच जरा वेगळी रेसिपी शेअर करणार आहे. हेल्दी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कधी कसं असतं ना, आपल्या घरात पालेभाजी मुलं आवडीने खात नाहीत किंवा भाकरी भाजी चपाती भाजी मुलं नाही खात. तर पालेभाजी वापरून आपण मस्तपैकी एक थालीपीठ बनवणार आहोत. आणि ते कसं बनवायचं आणि मुलं कसं आवडीने खातील ते आपण पाहणार आहोत. आणि ते अगदी हेल्दी थालीपीठ असणार आहे. तर ते कसं बनवायचं आणि काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया. तर हे पहा, आज जे आपण दिरडं बनवणार आहोत, म्हणजे थालीपीठ दिरडं काही म्हणू शकता. तर त्यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारची पिठं वापरणार आहे. मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आणि आम्ही तीळ घेतलेले आहेत आणि मी कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, मी पालक घेतलेला आहे. तुमच्याकडे कोणतीही पालेभाजी असेल तर तुम्ही ती घेऊ शकता. मेथी, पालक, शेपू, काहीही पालेभाजी तुम्ही वापरू शकता. ती वापरून तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता. आणि मी मसाले घेतलेले आहेत. लाल तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेला आहे, धना जिरा पावडर, हिंग, थोडासा ओवा घेतलेला आहे. आणि आपण हिरवी मिरची, लसणाचा आणि आल्याचा ठेचा बनवणार आहोत. आणि आपण हे थालीपीठ बनवणार आहोत. अगदी हेल्दी थालीपीठ असणार आहे. तर पाहूया आपण कसं बनवायचं ते. तर हे पहा, आता आपण काय करणार आहोत. पालक जो आपण धुवून घेतला आहे तो आपण याच्यात घेणार आहोत. त्यानंतर आपण कोथिंबीरही घालून घेणार आहोत. सगळे मसाले घातले ते आपण घालून घेणार आहोत. ठेचा घेतला आहे तो ठेचा मी घालून घेणार आहे याच्यात. चवीनुसार मीठ घालून घेणार आहे. कांदा घालून घेणार आहे. आणि मिक्स करून घेणार आहे मी. नंतर त्यात मी सगळी पिठं घालून घेणार आहे. ज्वारी, बाजरी आणि नाचणी. आता हे छानपैकी मिक्स करून घेणार आहे सगळं. आणखी थोडंसं मीठ घालणार आहे. त्याच्यात मी पाणी घालून मिक्स करून घेणार आहे. तर हे पहा, मी पाणी घालून याला मिक्स करून घेतलं आहे. आपण आणखी थोडंसं पाणी घालणार आहोत. थोडेसे तीळ आपण आत्ता घालणार आहोत आणि नंतर थोडेसे आपण घालणार आहोत परत. मुलांना खायचं आहे त्यामुळे तुम्ही याला आणखी थोडं वेगळ्या प्रकारे बनवू शकता. मीन्स याच्यात तुम्ही आणखी वेगळे मसाले घालू शकता, जसं की पेरी पेरी किंवा मॅगी मसाला वगैरे असे असतात ते चटपटीत. पण असं हे मसाले घालूनही खूप छान अगदी टेस्टी होतं हे. त्यात तुम्ही थोडंसं वरतून चीज किसून घालू शकता, म्हणजे मुलं आणखी आवडीने खातात किंवा खाऊ शकत नाही. तुम्हाला जर हेल्दी बनवायचं आहे तर तुम्ही सगळं अवॉइड करायचं आहे. चीज वगैरे तुम्ही नाही टाकायचं आहे. तर हे पहा, आपली अशी कन्सिस्टन्सी असणार आहे. पाहू शकता. ठीक आहे. आता आपण सुरुवात करूया बनवायला. तरी पहा, आता आपण पीठ तयार करून घेतलं आहे आणि आपण तेलही घालून घेतले तव्यावरती. तर आपण दिरडं घालून घेऊया. तुम्हाला कसं छोटा मोठा हवा आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता. तुम्हाला किती मोठा हवा आहे किती छोटा हवा आहे. आपण थोडंसं तेल तर ऑलरेडी पण टाकलेलं आहे. थोडंसं तेल करून आपण थोडंसं याच्यावर पण झाकण ठेवून घेणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत. सॉरी, मी थोडेसे तीळ टाकून घेतले वरती याच्यात. छान मस्त टेस्ट येते अगदी तिळामुळे. आता आपण त्याला थोडंसं बारीक घ्यायचं. तर हे पहा, आता आपण दिरडं सगळीकडनं हे करून घेतलं आहे. तर आपण एक दुसरीकडनं शिजवून घेणार आहोत. हे पहा किती छान खरपूस तयार झालं पहा. आता दुसरीकडनं याला छान शिजवून घेणार आहोत मस्त खरपूस झाकण ठेवून.
तर हे पहा, आपण दुसरीकडनंही दीर्घ किती छान मस्त भाजून घेतलं आहे पहा. असं खरपूस झालं आहे आपला मस्तपैकी. तर सगळं दीर्घ आता छान तयार झालं आहे. आपण सर्व करून घेऊया. तर हे पहा, आपलं दुसरंही दीर्घ छान तयार झालेलं आहे. मस्त खरपूस पाहू शकता. आता आपण याला आणखी दुसऱ्या बाजूने हे शिजवून घेणार आहोत छान. तर हे पहा, आता आपण पाहूया आपलं दुसरं दीर्घ कसं तयार झालं आहे ते. हे पहा, हे किती छान तयार झालं आहे पहा, खरपूस एकदम मस्त. तसं आपलं दीर्घ छान तयार झालेलं आहे, पौष्टिक पाहू शकता. तर आपण यालाही सर्व करून घेऊया. पहा, आता आपण आता आपण आणखी थोडंसं मुलांना जरा चटपटीत बनवायचं आहे. तर आपण यावर चीज टाकणार आहोत. ऑप्शनल आहे. तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस आहात, डाएट फॉलो करताय, तर चीज तुम्ही अवॉइड करायचं आहे. पण मुलांसाठी बनवताय तर आपण त्याला आणखी छान मस्तपैकी टेस्टी करणार आहोत. तर आपण चीज किसलेला आहे. तर आपण याला थोडा वेळ ठेवून घेणार आहोत. पहा, आता आपला चीजचा जो आहे पराठा, थालीपीठ काही म्हणू शकता, याचं आपण पलटून घेतलं आहे. दुसरीकडे आपण छान भाजून घेणार आहोत मस्त खरपूस. तर हे पहा, आता आपण आपला चीजवाला जो आहे तो आपण पलटून घेऊया पराठा. हे पहा, मस्त पहा किती छान, अगदी पिझ्झासारखाच मस्तपैकी तयार झालेला आहे. खातानाही असा छान लागणार आहे आणि पिझ्झापेक्षाही पौष्टिक गोष्ट आहे ही. बघा मस्त, मुलांचा अगदी फेवरेट, एकदम मस्त छान तयार झालेला आहे आपला चीज पालक पराठा. तर हे पहा, आता आपलं पौष्टिक दीर्घ तयार झालेलं आहे. मस्त ज्वारी, बाजरी, नाचणी आपण सगळी पिठं वापरलेली आहेत आणि मस्त आपण पालकची भाजी यात वापरलेली आहे. तुम्ही कोणत्याही भाज्या ॲड करू शकता आणि पौष्टिक बनवू शकता. या रेसिपीला तुम्ही कोणतीही पालेभाजी वापरू शकता आणि बनवू शकता. मस्त आपण तीळ घातलेले आहेत. आता थंडीतनं हे असं तुम्ही छान खाऊ शकता आणि भाकरी भाजी आणि चपाती भाजीपेक्षा काहीतरी वेगळं मुलांना तुम्ही टिफिनला म्हणा किंवा नाश्त्याला देऊ शकता. आणि हे पौष्टिक आहे, तुम्ही जेवणाला खाल्लं तरी चालू शकता. तर पहा, हे पहा असं झालं आहे, छान आहे. माझ्या मुलालाही आवडलेलं आहे. तर मुलं असं भाकरी भाजी खात नाही किंवा बाजरी ज्वारीची भाकरी खायला मागत नाही, तर तुम्ही अशी पौष्टिक रेसिपी बनवू शकता. तर नक्की बनवून पहा ही रेसिपी आणि कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी मला नक्की सांगा. आणि अशाच पौष्टिक आणि वेगवेगळ्या रेसिपीसाठीच तुम्ही प्रिया किचन फॉलो करा. आणि आवडली असेल रेसिपी तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.